नमस्कार मित्रो, अंमळनेरच्या प्रताप कॉलेजमध्ये शिकत असताना मला आलेला अनुभव मी आपल्याला सांगतो. मित्रो, ही गोष्ट आहे 1980ची. त्यावेळेला मी अंमळनेरच्या प्रताप कॉलेजमध्ये शिकत होतो. एकदा काय झालं, म्हणजे जानेवारी महिना होता, थंडीचे दिवस. सकाळच्या वेळेला आम्ही कॉलेजला आलो. आम्ही सायकलीने यायचे, मी आणि माझे मित्र. पण कॉलेजला त्या दिवशी एकच पिरियड होता. एकच पिरियड झाला आणि बाकीचे पिरियड नव्हते आणि काही सर रजेवर होते. मग आता एकही पिरियडने मग काय करणार, चला लायब्ररीत जाऊ आणि तिथं आपण अभ्यास करत बसू. मग आम्ही दोघं मित्र लायब्ररीत गेलो. पण लायब्ररीमध्ये खूप गर्दी होती. मग आम्ही विचार केला, आज असं बघा, आपण 12पर्यंत कॉलेजला असतो, निघून जातो. आपण असं करू, प्रताप कॉलेजच्या मागे पश्चिमेला रेल्वे पटरी धरून गेलं का डुबकी मारुती मंदिर आहे. चला डुबकी मारुती मंदिराजवळ बसू आणि तिथं अभ्यास करू. बऱ्याचदा आम्ही जायचे, पण सायकलीने जायचे. मग मित्राने का म्हटलं की बा आपण सायकलीच्या रस्ता जरा फेऱ्यात पडतो आणि सायकल पंक्चर वगैरे झाली तर प्रॉब्लेम येतो. त्यापेक्षा आपण असं करू, आपण दोघं सायकली इथं लायब्ररी समोरच लावून देऊ आणि आपण पैदल निघून जाऊ, थोडी मजा पण येईल. चला, मग मी आणि माझे मित्र वाल्मिक आम्ही दोघं पायी रेल्वे पटरी धरून डुबकी मारुती मंदिराकडे निघालो. आता अंमळनेरच्या प्रताप कॉलेज जवळच रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशन ओलांडलं का लगेच प्रताप कॉलेज सुरू होतं. आणि पटरी धरून गेलं तर डुबकी मारुतीला एकदम शॉर्टकट मग आम्ही पटरी धरून गेलो. आमच्याजवळ त्यावेळेला बॅग नव्हती, वॉटर बॅग नव्हती का मोबाईल नव्हतं, काही नव्हतं त्या काळात. मग आम्ही पैदल चालत गेलो, गप्पा वगैरे करत डुबकी मारुतीला एकदाची पोचलं. चला, शनिवारच्या दिवस होता आणि नेमका मारुती रायांचं दर्शन पण होईल. दर्शन घेतलं आणि तिथं एका झाडाखाली शांतपणे अभ्यास करत बसलो. पुजारी होते, बाकीचे अशी तुरळ लोक येत होते दर्शनाला, निघून जात होते. आणि आम्ही असं मंदिरापासून थोडंसं दूर अंतरावरती झाडाखाली ओटा होता, ओट्यावरती आम्ही अभ्यास करत बसलो. आमच्याजवळ काय होतं, फक्त 2 नोटबुक होते आणि 2 पुस्तक होते. अभ्यास करण्यात आम्ही मग्न झालो. थोडाफार गप्पा करायचा, अभ्यास करायचा. अभ्यास करता पाण्याची ताण लागली. आम्ही तिथं विहिरीजवळ गेलो. विहिरीतून दोर बादलीने पाणी काढलं, हातपाय तोंड धुतलं, पाणी पिलो, परत बसलो. बराच वेळ गेला, अभ्यास वगैरे झाला आमचा. दुपारची वेळ होऊन गेली. चला, डोक्यावरती ऊन यायला लागलं. मग आम्ही सावली अगदी पायाखाली यायला लागली. समजलं की 12 वाजले असतील. तिथं एक माणसाला विचारलं, का हो भाऊसाहेब किती वाजले? त्यांनी सांगितलं 12 वाजले बरोबर. आम्हाला वाटलं चला 12 वाजेपर्यंत आपला अभ्यासही खूप छान झाला. पुन्हा आपण रेल्वे पटरी धरून पैदल निघून जाऊ. कॉलेजला गेलं का लायब्ररीजवळ आपल्या सायकल लावलेल्या सायकलीनं आपण घरी निघून जाऊ. मग आम्ही दोघं मित्र निघालो. 12 वाजून गेलेले होते. आता आमच्याजवळ घड्याळसुद्धा नव्हते. पैदल आम्ही निघालो. आमच्या पायात चप्पल फक्त. रेल्वे पटरी धरून जात होता. मग आता रेल्वे पटरीच्या बाजूने पाऊलवाट होती आणि असं उंच भाग येतो. पटरी अगदी उंच, दोन्ही साईडला शेती खोल आहेत आणि रस्ता रेल्वे रूळ एकदम उंच आहे. आणि त्यावेळेला फक्त सिंगल रेल्वे रूळ होता. फक्त एक गाडी जायची आणि एक यायची, डबल लाईन नव्हती. मग आम्ही त्या लाईनीने गप्पा करत निघालो. चालत होतो. आता जास्त काही उन्हाचा चटका बसत नव्हता जानेवारी महिने असल्यामुळे. रस्त्यावरती काही असे बोरीची झाडं वगैरे होते, काठबोरी काही तोडल्या, त्या खाल्ल्या. करत आलो. बरंच अंतर पुढे येऊन गेलं. आता कॉलेज अगदी जवळ राहिला. त्याच्या अगोदर का होतं, एक नाला आहे, पिपऱ्या नाला म्हणतात. तो नाला नेमका रेल्वेच्या पटरीच्या खालून जातो. आणि नाला काही जास्त मोठा नाही, म्हणजे पूल जास्त लांब नव्हता, थोडंसंच पूल होता. आता पुलावरून जायचं म्हणजे पटरीच्या बाजूने आम्ही चाललो होतो. पुलावरून जायचं म्हणजे जायला जागा नव्हती. पटरीच्या दोघं मधून जावं लागेल आणि मध्ये असे लोखंडी पत्रा टाकलेला असतो. त्या पत्रावरून आम्ही पायी चालत निघायला लागलो. आम्ही पटरीजवळ आलो आणि अचानक आमचं लक्ष गेलं, पटरीवरती 2 मुलं उभी होती. आमच्याच वयाचे होते ते. त्यानं, भाऊ तुम्ही कुठे चालले? आम्ही सांगितलं आम्ही कॉलेजला चाललो. चला ना मग आपण सोबतच जाऊ. अरे वा, कोणी? वाल्मिक म्हणाला, जाऊ दे, कोणी कशाने, आपल्याला काय करायचं, चला. मग आम्ही पटरीवर चढताना पश्चिमेकडे पाहिलं, सुरतकडून येणारी रेल्वे लाईन, कोणी एखादी रेल्वे येते का. परत पूर्वेकडे पाहिलं, पूर्वेकडे अंमळनेर स्टेशन होतं. पूर्वेकडे बघितलं तर काहीच नाही. आम्ही इकडे तिकडे बघितलं. मग म्हटलं चला आता आपण पुलावरून जायला काही हरकत नाही. मग आम्ही दोघं पुलावरती आलो. आता पूल असा होता की ते दोघं मुलं काय केलं, एक मुलगा वाल्मिकच्या पुढे, त्याच्या मागे वाल्मिक, त्याच्यानंतर मी, आणि माझ्या पाठीमागे तो एक दुसरा मुलगा पाठीमागे चालायला लागला. आता कोण मुलं होते काय माहिती, आम्ही काही ओळखत पण नव्हतो. असतील कोणी दर्शनाला वगैरे आलेलं असतील मुलं. पुलावर येतावर पुन्हा वाल्मिक म्हणाला, अरे पाठीमागे बघून घे बरं का, गाडी ते येते का. आम्ही पहिलं पाठीमागे गाडी नव्हता आणि पूल काही जास्त लांब नव्हता, लांबीला पूल काही जास्त नव्हता. पण तरी पण नको, रेल्वे बघून घ्यायचं म्हणून आम्ही थांबलो. मागे बघितलं
ते दोघं मुलांना, अरे काय बघता मागे, काय भित्रे तुम्ही, आम्ही आहेत ना, तुम्ही काय काळजी करता, बरोबर आपण निघून जाऊ. मी म्हणतो अरे बाबा पूल जरी लहान असला तरी बघायला पाहिजे पुढून मागून गाडी येते का, असं आम्ही म्हटलं दोघांनी. आम्ही उभे होतो आणि मग आम्ही चालायला लागलो. चालतोय आम्ही चालता चालता गप्पा मारत मारत चालायला लागलो. आता जास्त पूल काही मोठा नाही, लांबीला जास्त नव्हता तो, म्हणजे 300-400 फूट असेल किंवा 500 फूट असेल जास्तीत जास्त. मग आम्ही चालतोय, इकडे तिकडे बघतोय, सर्वीकडे शांत वातावरण. दोन्ही रेल्वेच्या पटरीच्या दोघं बाजूला शेती होती आणि पटरी अशी उंचावरून होती आणि दोन्ही बाजूला असा खोलगट भाग होता. पुलावरून चालतोय, गप्पा मारतोय, चालतोय आणि अचानक आमच्या लक्षात आलं आणि एकदम वातावरण असं सुन्न वाटायला लागलं, एकदम शांत, कोणाचाच आवाज नाही. आम्ही परत मी थांबलो, मागे बघितलं गाडी येते का नाही, पुढे नाही. वाल्मिक पण लगेच थांबलो. वाल्मिक म्हणा अरे बघून घे बरं पुढून मागून गाडी येते का. मग ते मुलं परत बोलल्या, अरे काय बघतात, आम्ही आहेत ना, तुम्ही दोघं एकटे नाहीत, आम्ही दोघं आहेत ना तुम्हाला, आपण 4 लोक आहेत सोबत, काय बघता, चला किती पूल आहे, थोडंसं तर राहिलेला आहे. ठीक आहे. मग आम्ही चालायला लागलो. आम्ही चालतोय, दोघं बाजूने रोडमध्ये लोखंडी पत्रा टाकलेला, पत्रामध्ये ते लाकडाचे ते त्यांचे लाकूड ठेवलेलं, त्याच्यावरून पटरी गेलेली. चालतोय ना, मग लक्षात आलं की पूल कसं संपत नाही. परत आम्ही थांबलो, अरे पुन्हा मागे ओढून पाहिलं, पुन्हा ते दोघं मुलं म्हणाले, आई इकडे तिकडे बघू नका, तुम्ही फक्त आमच्यासोबत चला. अरे एक मुलगा पुढे होता वाल्मिकच्या, एक माझ्या पाठीमागे होता. त्याने लगेच म्हटलं की घाबरू नका, बिंदास चला, काही गाडी येत नाही. आता आम्ही चालतोय. परत आमच्या लक्षात आलं, अरे आम्ही किती वेळ चालतो, पूल कसं संपत नाही. आणि आम्ही पुलाच्या अगदी सेंटरलाच खाली खोल नाला, तो बाजूने बघितलं तो बापरे खोल नाला, जीव घाबरायला लागला. वाल्मिक म्हणाला, अरे दिलीप, अरे पूल कसं संपत नाही, पूल तर लहानसा आहे. मी म्हणालो, अरे आपण गप्पा मारत उभे राहून जातो ना, म्हणून पूल संपत नाही, चाल आता बोलू नको, पुढे निघा. ते मुले मला, तू अजिबात बोलू नका, फक्त खाली बघा आणि चालत राहा, आजूबाजूला बघूच नका, भीती वाटेल. भीती वाटी. मग आम्ही चालायला लागलो, चालतोय चाल, काहीच नाही. अरे बापरे काय झालं, 5-10 मिनटं होऊन गेले. आता आम्हाला जीव घाबरायला लागला, माझाही जीव घाबरायला. मी म्हणतो, अरे वाल्मिक, अरे पूल कसं संपत नाही, आपण जागेवरच्या जागेवरती आहे. वातावरण एकदम सुन्न असं होतं, शांत, कोणाचा आवाज नाही. वाल्मिक म्हणाला, अरे मला असं वाटतं की आपण की नाही तिथल्या तिथंच कदम ताल करतोय, आपण पुढे जातच नाही, असं नको करू, चाल पुढे चाल. ते दोघं मुलं परत हसले, अरे घाबरू नका, आम्ही आहोत ना तुमच्यासोबत, आम्ही तुम्हाला बरोबर सोबत घेऊन जाऊ, काही काळजी करू नका. अरे मग वाल्मिक नका, अरे तुम्ही आमच्याबरोबरचे आम्हाला काय धीरसात येतो का, आम्ही काय इतके भित्री आहेत का. ते दोघं हसलेत. तो नाही चला तुम्ही चालत राहा, फक्त खाली इकडे तिकडे बघू नका, नुसतं चालत राहा बस. मग काय आम्ही चाललो. मग वाल्मिक म्हणाला, बाबा रे आपल्याला खूप उशिरून गेला, आपण फार लांबून गेलो आणि अजून कसं काय, तू दुपारून गेली, घरी वाट पाहत असतील, चल लवकर चाल, पण पूल कसं संपत नाही. मी म्हटलं, अरे बाबा रे जाऊ दे, आपण उशीर झाला, काय काळजी करतो, अरे मारुती रायाचं दर्शन झालं ना आपल्याला. वाल्मिक म्हणाला, अरे हो खरंच आहे मारुती राया, अरे जय श्रीराम म्हणा, जय हनुमान, जय श्रीराम जय हनुमान म्हणा, पटकन आपला रस्ता पूल बी संपून जाईल. आणि हे मला आज जरा आश्चर्य वाटतोय, पूल कसं संपत नाही. मी म्हणा, हा खरंच आहे, मारुती रायांचं नाव घ्या बस. मग आम्ही दोघांनी जय हनुमान असं म्हणायला सुरुवात केली. ते दोघं मुलं एकदम पुढच्या एकदम थांबून गेला, असं घाबरून डोळे वटवून आमच्याकडे पाला आला. ते मोठमोठे ओरडायला आला, हे मुकाट्याने चाला ना, काय ओरडत आहेत. आम्ही म्हटलं की आम्ही थांबलो. आम्ही काय ओरडत नाही, आम्ही देवाचं नाव घेतोय, आम्ही मारुतीरायाच्या दर्शनाला आलो होतो आणि मारुतीरायाचं नाव घेतलं, तुम्हाला काय एवढा त्रास होतोय. मी मोडून बघितलं, पाठीमागच्या मुलगा बी अगदी डोळे वटवून माझ्याकडे पाहत होता. आता तो दोन्ही आमच्याकडे काय बोलतो, तुम्हाला काय झालं. वाल्मिक म्हणाला, अरे पुलावर गप्पा मारत बसून आपण पुलाच्या मध्यभागीत नाही, अरे चाल देवाचं नाव घ्या, पटकन पड, जय हनुमान जय श्रीराम असं म्हणत आम्ही चालायला लागलो. चालायचं तर पुढचा मुलगा दूर पडाला, मागचा कुठं होता मला माहीत नाही. आणि मी असं म्हणत लगेच पूल संपून गेला. आणि पूल संपता बरोबर मला एकदम जोरात गाडीच्या विसार ऐकू आली. आता कोळसा इंजिनचं गाडीच्या विसार, मी एकदम ओरडलो, वाल्मिक अरे गाडी जवळ येऊन गेली, पड उडी मार पुलाच्या रुळाच्या बाजूने उडी मार, उतर असं मी म्हणतो. त्यावेळेला वाल्मिकने बी एकदम ओरडला, अरे गाडी आली. लगेच त्याने उडी मारली, मी पण उडी मारली. रोडाच्या बाजूला डाव्या साईडला एकदम आम्ही कुदलो. पण कुदताना काय आलं, तिथं उंच बाजूला खडी होती, खडीवरून आम्ही एकदम दोन्ही सटकलो, जोरात सटकलो, पडल्यावर आम्ही दोघांनी हात टेकवले. हे बघतो तर आमच्या बाजूने धाड करत कोळसा इंजिन एकदम गेलं. आम्ही एकदम तर आश्चर्यचकित होऊन बघायला लागलो, इतक्या जवळ गाडी आली ना, आपल्याला आवाज कसा आला नाही.
इंजिन चालवणारे लोक असतं, कोळसा इंजिन चालवणारे, तिथे 2 लोक दांडा धरून आमच्याकडे 5 मोठमोठ्याने ओरडत होते ना, असं हातवारे करत होते. अरे कमाल आहे, गाडीचा आवाज आहे, त्यांच्या ओरडणं आम्हाला ऐकू आलं नाही काय म्हणाले ते. आता आम्हाला एकदम धरधरून घाम सुटला, अंग सर्व थरथर कापा लागला. आम्ही दोघं खाली बसलेलो आणि वाल्मिक माझ्या पुढे आणि मी त्याच्या मागे. वाल्मिक अरे बापरे काय झालं रे, अरे अरे दिलीप अरे काय झालं, रेल्वे इतके जवळ होऊन गेली तरी आपण तर बघितलं होतं ना, पुढे मागे आपण बघून चालत होतो ना, हे काय झालं असं. बापरे बरं झालं आपण मारुतीराजाचं नाव घेतलं म्हणून आपण वाचलो रे बाबा, गाडीच्या खाली आलो असतो. मी म्हटलं ना रे पण कमाल आहे ना, मला गाडीची एकदम व्हिसल अगदी जवळून आली, मी एकदम ओरडलो आणि लगेच उडी मारली. बरं पूल संपला तर नाही तर का आपण पुलावरून खाली उडी मारावं लागली असते आपल्याला. वाल्मिक अरे हो खरंच आहे तसंच आहे. आणि अरे तू ओरडला ना त्याच वेळेला मलासुद्धा गाडीच्या व्हिसल ऐकली आणि म्हणून मी एकदम घाबरलो. मी बोलली त्याच्या आधीच तू ओरडला की उडी मार रुळाच्या बाजूने उडी मार. रुळाच्या मध्ये बघून चालत होतो ना, पूल संपला आणि रुळाच्या मध्ये बघून चालत होतो, त्याच्यामुळे त्यांनी पण लगेच उडी मारली. तो नाही मला आवाज येताच मी ओरडायच्या आधी तू ओरडला म्हणून मी पटकन उडी मारली. बरं झालं तू पण ओरडला, तू पण उडी मारली. बापरे आम्ही थरथर कापत बसून पाहत होतो. गाडी धाड 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 करत रेल्वे निघून गेली. मालगाडी होती, मालगाडी निघून गेली. आम्ही थरथर कापत कसं तरी उभे राहिलो, एकमेकांच्या हात धरला. अरे बापरे कसं झालं रे हे. आम्ही एकमेकांकडे पाहून लागलो, इतके अंग आमच्या थरथर कापत आम्ही एकमेकांच्या हात धरून उभे होतो. पण नशीब आम्ही उडी मारली, आमच्या पायातली चप्पल निघाली, आमच्या हातात पुस्तकं होते 2. आमच्या हातातली पुस्तक मात्र आम्ही पुस्तक खाली पडून गेले होते. तोपर्यंत आम्ही उडी मारताना ते पुस्तक बी खाली पडून गेले ते. मग ते पुस्तक उचलले आणि अरे आपले पुस्तक बरोबर आहेत. माझे 2 पुस्तक 2 वेळा, वाल्मिकची बी 2 पुस्तक 2 वेळा आम्ही पाहिलं. आम्ही थरथर कापत उभे राहिलो, पुस्तक गोळा केले, पाहिलं इकडे तिकडे. बापरे वाल्मिक म्हणाला अरे दिलीप आपण आज फार मोठ्या संकटातून वाचलो बघा, पूल बी संपत नव्हता, काय झालं होतं असं, आपली घेरून आलेली होती. मी म्हणतो अरे हो खरं आहे तसं आहे, पण मारुतीराजाचं आपण नाव घेतलं, जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान जय हनुमान असं आपण विषय काढला. नाव घेता बरोबर पूल कसं का संपला आणि आपण विसल कशी ऐकवली. वाल्मिक म्हणाला आपल्याला जर त्यावेळेला आठवण झाली नसती तर आपण काय झालं असतं. बरं झालं देवानेच आपल्याला वाचवलं. मी म्हटलं हो खरे. थोड्यात वाल्मिक एकदम डोळे वटावर माझ्याकडे पाहून अरे म्हणा अरे कमाल मला वाचवा वाटतो दिलीप. मी म्हटलं काय नाही आपण जिवंत नाही रे, आपण मेलो रे, खरंच आपण भूत आहेत, आपण एकमेकांना धरून उभे आहेत, खरं आपण मेलो रे. बापरे माझ्या अंगाला एकदम पुन्हा काटे आले, तर कापा लागला. मी दोघं इकडे तिकडे बघतो, सुमसाम शांत मात्र कोणीच नाही रे बाबा. आपण कटलेलो आहे आणि आपले भूतांनी उडी मारली, आपण भूत बनलो, आपण कटलो आणि त्या क्षणी भूत बनलो ना आपण इकडे उडी मारली. नाही आपले शरीर बघ तुकडे होऊन रेल्वे रोडावर पडलेले असते रे. बापरे माझ्याकडून पाहायला जाणार नाही. तो गपकन खाली बसला. मी पण खाली बसलो. त्याला म्हटलं अरे नाही रे उठ. मी त्याला आता बघ चिमटा घे मला. आम्ही एकमेकांना अरे चिमटा तर घेतला तो म्हणजे आपण मेलो नाही काय सांगताय तो, आपल्याला काय माहिती का भूत झाला ती चिमटा घेतला जात नाही उठ. मग आम्ही उभे राहिलो कसे तरी थरथर कापत पाहिलो. आम्ही थोडंसं ते रोड खडी असे उंच रोड होते, खडीवर चढत वरती आलो आणि उभे राहिलो, पाहिलो इकडे तिकडे रेल्वे रोडावरती. वाल्मिक म्हणाला अरे बापरे अरे आपले प्रेत पडलेले असतील इथं, तुकडे ताकडे होऊन शरीर आपल्या शरीराचे तुकडे ताकडे झाले असेल, आपले प्रेत पडले असतील इथं बघ. आम्ही इकडे तिकडे बघलो काहीच नव्हतं. आम्हाला थोडंसं धीरसा आला. मग तो म्हणे नाही अरे पुलावर होतो आपण, पुलाच्या खाली तर तुकडे पडले नाही आपले, चल. मग आम्ही पुलावर न जाता बाजूने पाऊल वाटेने पुलापर्यंत आलो. पुलाच्या भिंतीला अशी भिंत होती आणि पुलाला कठडच नव्हतं. ते भिंत होती, ते भिंतीला धरून पाहिलं इकडे तिकडे काहीच नाही, काही कोणाचे प्रेताचे तुकडे वगैरे नव्हते, काय नव्हतं. मग मी म्हटलं रे बघ वाल्मिक आपण मेलो नाही, आपण मेलो असतो ना तर आपले तुकडे खाली पडले असेल, आपण जिवंत आहेत रे, आपण भूत नाहीत. बापरे आम्हाला दिलं. मग आम्ही थरथर कापत उभं राहिलो, मागे सरकलो. तो नाही पुलावर जाऊन बघायचं का. म्हणजे अरे बाबा एवढ्यात आपण वाचलो. आज जर आपण जायचं नेमकी दुसरी गाडी यायची अमळनेरकडून सिंगल वे ही गेली का लगेच ती तिकडून येत. अरे हो बरोबर आहे. मग आम्ही मागे सरकलो. मग म्हणे आता आपण कॉलेजला कसं जायचं. बरं इथून शेतातून पावलं बी नाही, शेतात जाऊन त्या रोडापर्यंत जाण्यापेक्षा असं करू आपण साईडने चालू. आता काही पुढे पूल वगैरे काहीच नाही रे बाबा, साईडने चालू. पण दोन रोडाच्या मधून अजिबात चालायचे नाही. आणि 2 रोडाच्या मधून आम्हाला चालणं का सोपं वाटायचे की त्यावेळेला लाकडी पाट्या पडलेल्या, लाकडी मोठमोठ्या पाट्या राहायच्या आणि त्याच्यावरती रूळ ठेवले राहायचे मोठमोठे लाकडं. त्याच्यामुळे एक लाकडावर पाय ठेवून चालणं सोपं जायचं. खाली खडी जरी पाऊलवाट होती ती पाऊलवाटावर खडी आलेली राहायची, त्याच्यामुळे सांभाळून चालावं लागत होतं. आम्ही म्हटलं नाही उशीर झाला, चला आपण आता पाऊलवाटेने आम्ही चालायला लागलो. आम्ही विचार केला अरे काय झालं अशी हे काय झालं. आणि एकदम मला आठवण अरे पण ते 2 मुलं कुठे.
रोडावरपर्यंत आलो आणि इकडे तिकडे पाहिलं, मुलांचा पत्ता नव्हता, इकडे तिकडे संपूर्ण शेत होती. म्हणे पळाले कुठं? वाल्मिक म्हणाला, अरे बाबा ती गाडी आली ना, तो गाडी धडधड करतात तर आपण इकडे उडी मारली, त्यांनी त्या साईडला उडी मारली असेल आणि ते पळून गेली असतील. तोपर्यंत काही कुठं झाडाला लपून आपली गंमत पाहिलं असेल. मी म्हणालो नाही, ही भुताटकी होती रे, आपण हनुमंतांचं नाव घेतलं ना म्हणून ती भुताटकी पळाली. वाल्मिक म्हणाला, अरे बाबा भूत नसेल, मुलं बी असेल, ते मुलं आगाऊ असतील, आपण मरावं असं त्यांचा प्लॅन असेल. आपण येताना दिसलो ना, आपल्याला अडचणीत टाकून आपण मेलो का त्यांना पळून द्यायचं होतं, म्हणून ते पळून गेले की कुठेतरी झुडपात लपून गेलेले. आजूबाजूला भरपूर झुडपं होते, काय सांगता नाहीत, भरोसा नाही. मी म्हणालो, अरे पण ते कशासाठी आपल्याला मारतील, ते आपलं काय दुश्मन होते, आपण त्यांना ओळखत पण नव्हतो. वाल्मिक म्हणाला, अरे बाबा ओळखत असो नसो, काही लोक असे चावट असतात, काही मुलं बी चावट असतात की दुसऱ्याच्या जीवाला कसा धोका येईल, त्यांना खूप आसुरी आनंद मिळतो आणि आपण मेलो असतो त्यांना खूप आनंद झाला असता. हो, सांगता येत नाही. अशी मुलं असतात जगात की चालताना रेल्वे रुळापासून आपण गेलो का एकदम गाडी आली का आपल्याला लुटून देतील किंवा चुकीचं सांगतील, चाल चाल काही होत नाही, आणि आपण नेमकं जाऊ. मी म्हणाला, अरे हो खरंच. वाल्मिक म्हणाला, आणि बघ तुझ्या लक्षात आलं का आपण झाडावर म्हणतो चला चला लवकर, आपण बोलत होतो ना झाडावर, ते कसे म्हणायचे, अरे काय बघता इकडे तिकडे, आम्ही आहेत ना, आम्ही तुम्हाला बरोबर घेऊन जाऊ, काही बघू नका इकडे तिकडे, काही गाडी येत नाही. अरे गाडी येत नाही असं ते म्हणाले, म्हणजेच काय, त्यांना आपल्याला मारायचं होता. नक्कीच ते वाईट मुलं होते, त्यांनी असं ठरवलं होतं की हे जे 2 मुलं येतात ना, यांना बरोबर आपण पुलावरती मारायचं. मी म्हणाला, अरे बाबा त्यांनी जरी ठरवलं होतं पण पूल का संपत नव्हतं लवकर, म्हणजे नक्की मला असं वाटतं ही भुताटकी होती. वाल्मिक म्हणा, काय सांगता येत नाही बा, भुताटकी असेल किंवा ते चावड मुलं असतील, त्यांना आपला घात करायचे असेल. काही लोकांना असा आसुरी आनंद मिळतो ना, जाऊ द्या. मग आम्ही कसं तरी चालत चालत आलो बा, घामाघूम झालेलं आहे. तो आम्हाला नीट बोलता बी येत नव्हतं व इतकं अंग थरथर कापत होतं, तोंडाला एकदम कोरड पडली. आणि त्यावेळेला असं काही शाळेला आता आमच्या नुसतं हातामध्ये पुस्तकं वया घेऊन आम्ही जात होतो आणि वॉटर बॅग कुठूनच ना पाणी पिवतं. मग आम्ही कसं तरी चालत घामाघूम झालेलं. एकदाच्या कॉलेजला पोचलो. कॉलेजमध्ये तिथं पाण्याची सोय, ते पाणी वगैरे पिलं, थोडंसं बसलं 5-10 मिनटं, मग थोडंसं बरं वाटायला लागलं आम्हाला. पाणी पिलं एकदम भीतीमुळे, आणि आमच्या अंगातलं म्हणजे पाणीच शिल्लक नाही असं वाटत होतं की आपण कसं तरी आम्हाला वाटत होतं. पण पाणी पिलं आम्ही, 2-2 ग्लास पाणी पिऊन गेलं, तेव्हा आम्हाला थोडंसं बरं वाटायला लागलं. मग आम्ही वया वगैरे ते सायकलच्या कॅरीला लावल्या, सायकली काढल्यात आणि सरळ घरी आलो. मित्र काय होतं ते, पण काही असो, पूल का संपत नव्हता आणि ते मुलं कुठे गेलेत. ते मुलं होते वात्रट का भूतं होते. रेल्वेच्या पटरीवरती एखादे कटलेले मुलं असतील, ते अशीच आगाऊपणा करत गेले असतील आणि ते रेल्वेवर पटरीवरती कटलेले असतील आणि ते कुणाला नवीन शिकार शोधत असतील. का सांगता येतो. आम्हाला दोघांना प्रश्न पडला की खरंच ते भूत होते का, की वात्रट मुलं होते. आमच्या घात करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, म्हणून ते नंतर गेले कुठं. मात्र मला खात्री होती. मी म्हणालो, वाल्मिक अरे 100% ते भूतच होते, कारण पूल का संपत नव्हता. असं म्हणजे ते वात्रट मुलं होते, आपल्याला पूल लगेच संपायला हवा होता किंवा पुढे आलं तर त्याने आपल्याला पकडून घ्यायला पाहिजे की त्याने आपल्याला लुटलं असतं. वाल्मिक म्हणाले, बाबा त्यांच्या तसं प्लॅनही असेल, पण आपण काय झालं कुणास ठाऊक, मारुतीरायाचं दर्शन घेतलं, मारुतीरायाचं नाव जर घेतलं नसतं ना, जय हनुमान जय हनुमान जय श्रीराम आपण म्हटलं नसतं ना, कदाचित त्याने आपल्याला खरंच लुटूनच दिलं असतं किंवा त्यांनी आपल्याला धरून पटरीच्या मध्यभागी उभे राहिले असते. गाडी आली असती ना, आपण त्याच्या खाली कटलं असतो. तिथं मेलेलेच होते, ते थोडीच मरणार होते, आपणच मेलो असतो. अरे हो, सांगता येत नाही. बापरे. त्या दिवसापासून आम्ही निर्णय घेतला की जर डुबकी मारुतीला आम्ही अभ्यासाला नेहमी जायचे किंवा राम मंदिरात जायचे. आम्ही एकच ठरवलं की बा पटरी धरून जायचं नाही, कारण भुताटकी असली ना आपली बुद्धी भ्रष्ट होते, आपल्याला समजत नाही. आणि गाडी लांबून येताना विसल देते, स्टेशन जवळ येतोय म्हणून विसल देतं. आणि विशेष म्हणजे आम्ही दोघं चालतोय म्हणून त्यांनी विसल दिले होते, म्हणून तर ते 2 माणसं आमच्याकडे हातवारी करून मोठमोठ्याने ओरडत होते. कोळसा इंजिनच्या गाडीच्या आवाजामध्ये आम्हाला ते ऐकू आलं नाही. त्यांनाही आश्चर्य वाटलंच की दोघं पटरींच्या मधून कसं काय चालत आहे, त्यांना बी आश्चर्य वाटलं असेल. असो जे असेल ते, पण त्या दिवशी आम्ही फार मोठ्या संकटातून वाचलो. आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की कधीही रेल्वे पटरी धरून जायचं नाही, साईडने बी चालायचं नाही. का सांगता येतो, भूत येतील आपल्याला लुटून देतील पटरीच्या खाली, काय सांगता येतो, कारण पटरी अगदी जवळ असते आणि बाजूने पावलवाट असते. काय असो, पण आम्हाला त्यावेळेला असा हा अनुभव आलेला, मी आणि वाल्मिक आम्ही दोघांना असा अनुभव आलेला आहे. त्या दिवसानंतर आम्ही कधीही पटरीच्या मधून तर काय पटरी धरून सुद्धा चालण्याचा कधी विचार केला नाही. बरं तर मित्रांनो, आजपर्यंत एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.